Hello students, SYB Farm सेमिस्टर थर्ड व्यावसायिक कायदा भाग 1 साठी आपण हे व्हिडिओ लेक्चर बघतो. या लेक्चरमध्ये आपण कराराचे प्रकार क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहणार आहोत. तर या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करार म्हणजे काय हे पाहिलं होतं. करार म्हणजे काय तर कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात. परंतु करार हे नेहमी दोन पक्ष एकत्र येऊन तयार होतातच असे नाही, तर कधीकधी काही करार कायद्याने गृहीत धरले जातात, तर काही करार शिक्कामोर्तब केले जातात, तर काहींची अंमलबजावणी होत नाही. त्यानुसार कायद्याने कराराचे विभाजन केले आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तादृश्य करार, घटनावलंबी करार हे कराराचे काही प्रकार बघितले होते की ज्या तादृश्य करारामध्ये दोन पक्षांनी एकत्र येऊन करार करावाच असं नसतं, तर कायद्याने काही करार हे बंधनकारक होतात. जसे की हरवलेली वस्तू जर दुसऱ्या व्यक्तीला सापडली तर कायद्याने तो करार होतो की त्या व्यक्तीने ती वस्तू त्याच्या मालकाला परत केली पाहिजे. तर आपण आता कराराचे प्रकार बघणार आहोत. कराराचे प्रकार आहेत व्यर्थनीय करार, अंमलात आणलेले करार, अंमलात आणण्याजोगे किंवा आणता येणारे करार, व्यक्त करता येणारे करार किंवा त्यास उघड करार असेही म्हणतात, निहित करार किंवा अध्यायक करार, घटनावलंबी करार, तादृश्य करार, साधे करार, शिक्कामोर्तब केलेले करार, नोंद केलेले करार, एकतर्फी करार, द्विपक्षीय करार, अंमलबजावणी न करता येण्याजोगे करार किंवा ठराव, ई करार आणि नमुना करार किंवा नियमांना धरून केलेले करार. हे 15 प्रकार आहेत कराराचे. आपण 1 बाय 1 ते बघूया. पहिला प्रकार आहे व्यर्थनीय करार. तर व्यर्थनीय करार हा व्यर्थनीय ठराव हा एकच असतो, म्हणजे जो ठराव व्यर्थनीय असतो तो करारात रूपांतर होऊ शकत नाही, तर व्यर्थनीय ठरावालाच आपण व्यर्थनीय करार असे म्हणतो. जे करार वर्ज्य करू शकतो, नाकारू शकतो, त्यास व्यर्थनीय वर्जनीय करार म्हणतात. उदाहरणार्थ, जे करार कायद्याला धरून नाहीत, जे करार इतरांना हानी पोचवणारे आहेत, नुकसान पोचवणारे आहेत, ज्या कराराला कायद्याने प्रतिबंध आहे, ते करार व्यर्थनीय असतात, ते ठरावच व्यर्थनीय असतात. दुसरा प्रकार आहे अंमलात आणलेले करार. अंमलात आणलेले करार म्हणजे असे करार ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी आपापल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अंमलात आणलेले करार म्हणजे जे करार झालेले आहेत, जे करार पूर्ण झालेले आहेत त्याला म्हणतात अंमलात आणलेले करार. ह्या अशा करारामध्ये दोन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पडल्या. सपोज जर वस्तू विक्रीचा आणि खरेदीचा करार झाला असेल तर समोरच्या व्यक्तीने वस्तू समोरच्या पक्षाला विकलेही आणि दुसऱ्या पक्षाने त्या वस्तूची किंमत म्हणजे प्रतिफल ही पहिल्या पक्षाला अदा केले, देऊ केले, तर हे अंमलात आणलेलं पूर्ण झालेलं करार आहे. तिसरा प्रकार आहे अंमलात आणण्याजोगे आणता येणारे करार. ज्या करारामध्ये दोन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या नाही व भविष्यात करू इच्छितात, अशा करारात अंमलात आणण्याजोगे करार म्हणतात. उदाहरणार्थ, अ ने ब यास जानेवारी 2021 पासून त्याचा कारकून म्हणून नेमण्याचे वचन दिले. अंमलात आणण्याजोगे करार म्हणजे जे भविष्यामध्ये पूर्ण होणार आहेत त्यांना आपण अंमलात आणण्याजोगे करार. जो करार ठराव झालेला आहे पण तो पूर्ण झालेला नाही आहे, येणाऱ्या मुदतीमध्ये तो पूर्ण करता येणार आहे, त्याला म्हणतात अंमलात आणण्याजोगे करार. चौथा प्रकार आहे व्यक्त करता येणारे करार किंवा उघड करार. जेव्हा प्रस्ताव किंवा स्वीकृती
ही शब्दाद्वारे व्यक्त केली जाते त्या वचनास व्यक्त करता येणारे करार म्हणतात. अ ने ब यास पत्र लिहून प्रस्ताव दिला की तो त्याची गाडी रुपये 1,00,000 किमतीस ब यास विकू इच्छितो. व्यक्त करता येणारे करार हे तोंडी किंवा लेखीही असू शकतात. म्हणजे जे करार हे शब्दांद्वारे व्यक्त केलेले असतात, मग ते लेखी असू दे किंवा तोंडी असू दे, त्याला आपण म्हणतो व्यक्त करता येणारे करार. निहित करार किंवा अध्याहत करार, जे करारात प्रस्ताव तसेच स्वीकृती ही शब्दाद्वारे व्यक्त न करताच व्यक्तींच्या हावभावावरून किंवा वर्तनावरून कळते त्या करारास निहित करार म्हणतात. उदाहरणार्थ बसमध्ये चढणे, उपहारगृहात जाऊन नाश्त्यासाठी बसणे इत्यादी. इथे तुम्हाला हावभावावरून कळतं की एखाद्या व्यक्तीने बससाठी हात दाखवलाय तर समोरची बस ड्रायव्हर असेल तो गाडी थांबवतो. तसंच आपण जर उपहारगृहामध्ये जाऊन बसलो, याचा अर्थ आपण तिथे नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी जाऊन बसलो तर आपली येऊन ऑर्डर घेतली जाते. म्हणजे इथे शब्दाने काही व्यक्त न करता व्यक्तीच्या हावभावावरून तो करार, तो ठराव व्यक्त करता येतो. घटनावलंबी करार. घटनावलंबी करार म्हणजे एखादी घटना घडली किंवा न घडली तर विशिष्ट कार्य करणे किंवा न करणे याबद्दल केलेला करार. कॉन्टिंजंट म्हणतो आपण, एखादी घटना घडली किंवा न घडली. ठीक आहे. अ ब ला त्याचे घर आगीत भस्मसात झाल्यास रुपये 10,000 देण्याचा करार करतो. हा घटनावलंबी करार होय. साधारणतः इन्शुरन्स सारख्या जे गोष्टी असतात त्या घटनावलंबी करारात येत असतात, की जिथे एखादी घटना घडली किंवा न घडली तर आपण त्या संदर्भात करार पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर आहे तादृश्य करार. तादृश्य करार म्हणजे करारासारखे संबंध. इथे प्रत्यक्ष करार नसतो, परंतु कायद्याने करार गृहीत धरला जातो. हे संबंध कायद्यातील समजुतीवर आधारित आहेत. दोन व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष करार न होता सुद्धा आवश्यक ठरते की एखाद्या व्यक्तीला कायदेशीर जबाबदार ठरविले जाते. समजा एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात चुकून आलेली मालमत्ता किंवा मिळवलेला काही फायदा ज्यावर दुसऱ्या व्यक्तीचा कायदेशीर हक्क आहे, त्यास तो फायदा जेवढा पुरवला आहे तेवढाच कायद्याने परत मिळवण्याचा अधिकार आहे. आपण पाहिलं होतं तादृश्य करारामध्ये की समजा एखाद्या व्यक्तीची हरवलेली मालमत्ता समोरच्या व्यक्तीला सापडली, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला सापडली, तर ती त्याच्या मालकाकडे परत करण्याचा एक करार त्या व्यक्तीच्या संदर्भात लागू होतो आणि जो काही खर्च त्याने त्या मालमत्तेवर केलाय तो खर्च वसूल करण्याचा अधिकारही त्या व्यक्तीला राहतो. अशा प्रकारचे करार हे कायद्याने हे करार जरी प्रत्यक्ष नसले तरी हे कायद्यातील समजुतीवर आधारित असतात. नेक्स्ट आहे साधे करार. साधे करार असे असतात ज्यामध्ये शिक्कामोर्तब करण्याची जरुरी नाही, पण अशा करारामध्ये प्रतिफल गरजेचे आहे. अगदी साधे करार म्हणजे आपण जेव्हा एखाद्या दुकानामध्ये खरेदीसाठी जातो, मॉलमध्ये, सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी जातो, तिथे अगदी साधी की आपण जर एखादी वस्तू खरेदी केली, एखादी वस्तू आपण तिथून रॅकमधून उचलली, आपल्या ताब्यात घेतली, याचा अर्थ आपल्याला त्याचे पैसे पेड करायला पाहिजे. हा अगदी साधा करार आहे. इथे तुम्हाला अगदी त्या करारासंदर्भात कुठलेही कागदपत्र शिक्कामोर्तब करून घेण्याची जरुरी नाही आहे. नेक्स्ट आहे शिक्कामोर्तब केलेले करार. जे करार लेखी स्वरूपात केले जातात तसेच ज्यावर स्वाक्षरी व शिक्कामोर्तब केले जातात, अशा करारांना शिक्कामोर्तब करार म्हणतात. उदाहरणार्थ दोन देशांमध्ये शांतता राखण्यासाठी केला गेलेला करार. नेक्स्ट आहे नोंद केलेले करार. ज्या करारांची नोंद कोर्टांच्या नोंदणीत असते
उदाहरणार्थ कोर्टाचा निर्णय, अशा करारास नोंद केलेले करार म्हणतात. म्हणजे जे करार हे कोर्टाच्या नोंदणीत असतात, ज्याला कोर्टाने मान्यता दिलेली असते, जे करार कोर्टाने सांगितले म्हणून पूर्ण करावयाचे असतात, त्यांना नोंद केलेले करार असे म्हणतात. समजा एखाद्या घटस्फोटित विवाहित महिलेला जर तिच्या पतीकडून पोटगी हवी असेल तर ती पोटगी देण्याचे तिच्या पतीवर बंधनकारक राहते, तर हे कोर्टामध्ये नोंदणी केलेले करार असतात. नेक्स्ट आहे एकतर्फी करार. ज्या करारामध्ये प्रतिफल हे अंमलात येण्याजोगे असते त्या करारास एकतर्फी करार म्हणतात. नेक्स्ट आहे द्विपक्षीय करार. ज्या करारामध्ये प्रतिफल हे अंमलात आलेले असते त्या करारास द्विपक्षीय करार म्हणतात. अंमलबजावणी न करता येण्याजोगे ठराव. अंमलबजावणी न करता येण्याजोगे ठराव व करार एकच असून त्यास वर्तनीय करार असेही म्हणतात. आपण जे वर्तनीय करार किंवा वर्तनीय ठराव बघतो तेच अंमलबजावणी न करता येण्याजोगे ठराव असतात. नेक्स्ट आहे ई करार. ई करार ही कन्सेप्ट आपण वेगळी स्वतंत्ररित्या बघणार आहोत. ई करार म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केलेले करार. उदाहरणार्थ ईमेल, वेबसाईट फॉर्म, ऑनलाईनद्वारे केलेले करार. तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ई मीडियाचा वापर करून जे काही करार करता, शॉपिंग करत असाल, ऑनलाईन बुकिंग करत असाल, ऑनलाईन परचेस, ऑनलाईन सेल करत असाल, तर हे सगळे करार ई करारमध्ये येतात. नमुना करार. नमुना करारामध्ये करारातील एकाच पक्षाला फक्त करारातील अटी व शर्ती ठरवण्याचा अधिकार असतो. जर दुसऱ्या पक्षास त्या अटी मान्य असतील तर तो करार करू शकतो. अन्यथा करारातील अटी अमान्य झाल्यास तो करार करणे टाळू शकतो. उदाहरणार्थ विमा करार, सरकारी योजनेअंतर्गत केलेले करार इत्यादी. तर हे आहेत करारांचे प्रकार. हे 15 प्रकार आहेत करारांचे. आपण आता नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. प्रतिप्रस्ताव म्हणजे काय. आपण प्रस्ताव म्हणजे काय आणि स्वीकृती म्हणजे काय याच्या पहिल्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या संदर्भात बघितलं होतं. तर त्याला धरूनच हा मुद्दा आहे, प्रतिप्रस्ताव म्हणजे काय. प्रस्ताव मांडल्याबरोबर तो प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीने स्वीकारला पाहिजे असा नियम नाही. दुसऱ्या व्यक्तीलाही प्रस्ताव मांडण्याचा हक्क आहे. प्रतिप्रस्ताव म्हणजे जुना प्रस्ताव रद्द करणे व नवीन प्रस्ताव निर्माण करणे. जुन्या प्रस्तावावरील नवीन प्रस्तावास प्रतिप्रस्ताव असे म्हणतात. उदाहरणार्थ आपलं घर रुपये 5 लाखला विकण्याचा प्रस्ताव ब ला पाठवतो. ब उत्तर देतो की तो 4 लाखला खरेदी करायला तयार आहे. ब ने दिलेले उत्तर म्हणजेच प्रतिप्रस्ताव आहे व त्याला मूळ प्रस्तावक म्हणजे अ ची संमती आवश्यक आहे. त्याशिवाय ती अ वर बंधनकारक ठरत नाही. बघा, प्रतिप्रस्ताव म्हणजे अ ने ब ला प्रस्ताव दिला की त्याला आपलं घर त्याला 5 लाखाला विकायचं आहे. जर हा प्रस्ताव ब ने जशाचा तसा मान्य केला असता तर त्याला आपण फक्त प्रस्ताव म्हटलं असतं. पण ब ने त्याच्यामध्ये थोडंसं निगोशिएट करत असं परत उत्तर दिलं की मी घर घ्यायला तयार आहे, पण 4 लाख रुपये किमतीला मी घर खरेदी करू शकतो. जर असा परत जुन्या प्रस्तावाला नवीन प्रस्ताव दिला गेला तर ह्याला प्रतिप्रस्ताव असं म्हणतात. प्रस्तावाचे वचनात रूपांतर होण्यासाठी स्वीकृती पूर्ण व विनाअट असली पाहिजे. म्हणजे प्रस्तावातील सर्व अटी जशाच्या तशा मान्य केल्या पाहिजे. त्यास बदल केल्यास किंवा नवीन अट घातल्यास ती स्वीकृती ठरत नाही. अशा प्रकारची स्वीकृती म्हणजे प्रतिप्रस्ताव होय. त्याला मूळ प्रस्तावकाने मान्यता दिल्याशिवाय करार होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे उभा किंवा खुला प्रस्ताव. उभा किंवा खुला प्रस्ताव म्हणजे काय, तर या संदर्भात आहे प्रस्तावास आमंत्रण देणे म्हणजे काय. तुम्हाला
प्रश्न असा विचारला जाईल, प्रस्तावास आमंत्रण देणे म्हणजे काय, किंवा त्याला आपण म्हणतो उभा प्रस्ताव किंवा खुला प्रस्ताव. प्रस्तावाला आमंत्रण म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रस्ताव मांडण्यासाठी केलेले आमंत्रण घेणे ही प्रस्ताव मांडण्यापूर्वीची पायरी आहे. प्रस्तावाला आमंत्रण हे प्रस्ताव नसून प्रस्ताव मांडण्यासाठी दिले गेलेले आमंत्रण आहे. प्रस्तावाला आमंत्रणामध्ये फक्त उद्देश हेतू विधान केलेले असतात व ते बंधनकारक नसतात. बघा, आपण उदाहरण बघूया ह्याचं. खुला प्रस्ताव किंवा उभा प्रस्ताव म्हणजे काय, किंवा प्रस्तावाला आमंत्रण देणे म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेपरमध्ये बघत असतो. टेंडर नोटीस, निविदा काढलेल्या असतात, तर त्या म्हणजे प्रस्तावाला आमंत्रण किंवा खुला किंवा उभा प्रस्ताव असतो. त्यालाच म्हणतो आपण व्यापाराकडून निविदा मागवणे, म्हणजे त्याला टेंडर असं म्हटलं जातं. गुंतवणूकदारांकडून भागासाठी अर्ज मागवणे. शेअर्स, एखादी कंपनी आपले शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढते, तर तो म्हणजे लोकांनी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या कंपनीचे शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकतात. ह्याला खुला किंवा उभा प्रस्ताव असे म्हणतात. दुकानाच्या शोकेसमध्ये वस्तूचे प्रदर्शन मांडणे व लिलावासाठी जाहिरात देणे वगैरे गोष्टी म्हणजे प्रस्तावाला निमंत्रण होय. इथे तुमच्यासमोर फक्त प्रस्ताव ठेवला जातो, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची, इंटरेस्ट दाखवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून असते, समोरच्या व्यक्तीवर, समोरच्या पक्षावर अवलंबून असते. दुसऱ्या व्यक्तीने वस्तूच्या खरेदी किंवा विक्रीसाठी प्रस्ताव पाठवले पाहिजे. उदाहरणार्थ, दरपत्रक म्हणजे प्रस्ताव नसून प्रस्तावाला आमंत्रण आहे. उपाहारगृहातील मेनू कार्ड सुद्धा एक प्रकारचे प्रस्तावाला आमंत्रण आहे. त्यामुळे प्रस्तावाला आमंत्रण हे बंधनकारक नसून त्यासाठी आणखीन काही कृती करण्याची मुभा असते. थँक्यू.